हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एका दिवसात आंदोलन कसं होणार? मनोज जरांगेंचा पोलिसांना सवाल। वेळेची अट सोडून साऱ्या अटी पाळू असं जरांगेंचं स्पष्टीकरण। तर आंदोलनासाठी एका दिवसाची वेळ देणं ही चेष्टा असल्याची टीका। आझाद मैदानावरती आंदोलनाची परवानगी दिल्याच्या नंतर मनोज जरांगेंकडून हमीपत्र सादर। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अटी शर्तींचं पालन करण्याचं दिलं आश्वासन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी संघटना सक्रिय। बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात नागपूरमध्ये आज दुपारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक। ठाकरे सुबुद्धी घेऊनच जन्माला आलेत। संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर। ठाकरेंमुळे फडणवीस मुंबईत, नाहीतर कबूतर हाकायला गुजरातमध्ये गेले असते, हाचा खोचक निशाणा। माळेगावच्या कारखान्याला निधी मिळावा म्हणून 7 लाख रुपयांचं वजन ठेवायला दिलं होतं। अजित पवारांनी होकार। स्वतः अजित पवार यांनी सांगितलाय किस्सा। गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री विरारमध्ये मोठी दुर्घटना। इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीररीत्या जखमी। बिल्डरला अटक करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। राज्यभरात 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन। प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण। लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाच्या देणगीची मोजदाद सुरू। राजाला डॉलरचा हारही अर्पण। आधी रोख रकमेची आणि त्यानंतर सोन्या चांदीची मोजणी होणार। खासदार श्रीकांत शिंदे ठाकरेंच्या आमदारांच्या निवासस्थानी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी घेतलं बाप्पाचं दर्शन। जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेश, पंजाब पुरामुळे बेहाल। वैष्णोदेवीच्या मार्गावरच्या हाहाकारामुळे 41 जणांचा मृत्यू। 119 वर्षांमधील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद। अमेरिकेकडून 50% टॅरिफ लागू झाल्याच्या नंतर शेअर बाजारामध्ये घसरण। सेन्सेक्स 600 तर निफ्टी 180 अंकांनी खाली घसरला। आणि ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन। चिमणराव गुंड्याभाऊ या मालिकेतले गुंड्याभाऊ आणि बन्या बापू चित्रपटामधली बापूची भूमिका ठरली अजरामर। आई रिटायर होतीये या नाटकातल्या भूमिकेसाठी मिळाला होता राज्य शासनाचा पुरस्कार। नमस्कार, मी यामिनी